नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत संझगिरी. आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांत मध्ये. मित्रांनो, हिंदू धर्मात भगवान शंकर हे महान तपस्वी, करुणामयी आणि भोळे देव मानले जातात. त्यांच्या पूजनाची पद्धतही अत्यंत शुद्ध, सोपी आणि विशिष्ट आहे. शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर अनेक भक्तगण शिवलिंगासमोर 3 वेळा टाळी वाजवतात. दोन्ही हात वर करून हर हर महादेव किंवा शंभो असा जयघोष देखील करतात. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की ही परंपरा नेमकी का पाळली जाते? यामागे केवळ भावना आहे की त्यात काही खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? चला थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, पहिली टाळी म्हणजे उपस्थितीची जाणीव, एक आत्मिक हाक की हे महादेवा, मी इथे उपस्थित आहे. ही टाळी भक्तांच्या मनाची साक्ष देते. ती दर्शवते आपण केवळ शरीराने नाही तर मनाने आणि श्रद्धेनेही इथे आलो आहोत. दुसरी टाळी म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग. आपण जे काही आहोत, जे काही आपण मिळवलं आहे, ते सर्व तुमच्याच म्हणजेच महादेवाच्या कृपेने आहे. ही नम्र स्वीकृती म्हणजेच दुसरी टाळी. आता तिसरी टाळी, ती म्हणजे कृतज्ञता आणि समर्पण. हे महादेवा, माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण आहे. मी संपूर्णतः आपल्याला समर्पित आहे. कृतज्ञता, विश्वास आणि समर्पण म्हणजेच ही तिसरी टाळी. मित्रांनो, काही विद्वानांच्या मते यामागील एक आध्यात्मिक अर्थ असाही आहे की 3 टाळ्या सृष्टीच्या 3 गुणांचं प्रतीक आहेत. ते गुण म्हणजेच सत्व, रज आणि तम. तर काहींच्या मते त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना एकत्र वंदन करण्याची ही एक पद्धत आहे. म्हणजेच या 3 टाळ्यांमध्ये संपूर्ण सृष्टीला नमस्कार करण्याचा भाव दडलेला आहे. मित्रांनो, धार्मिक लोकपरंपरेनुसार एक कथा अशीही सांगितली जाते की लंकेचा राजा रावण आणि प्रभू श्रीराम दोघांनीही शिवपूजनानंतर 3 वेळा टाळी वाजवली होती, अशी एक मान्यता सांगितली जाते. रावण हा भगवान शिवाचा महान भक्त मानला जातो. असं सांगितलं जातं की त्याने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केलं. त्याच भक्तीच्या बळावर त्याला शिवकृपेने लंकेचं वैभव आणि सुवर्ण राज्य प्राप्त झालं. आता प्रभू श्रीरामांची कथा. जेव्हा प्रभू श्रीराम लंका जिंकण्यासाठी आणि माता सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी निघाले, तेव्हा समुद्रावर रामसेतू बांधण्यापूर्वी त्यांनी शिवलिंगाची स्थापना करून भगवान शिवाची पूजा केली. काही कथांनुसार त्या पूजनानंतर प्रभू श्रीरामांनी श्रद्धेने 3 वेळा टाळी वाजवून आपल्या कार्याच्या यशासाठी प्रार्थना केली आणि पुढे इतिहास घडला. रामसेतू बांधला गेला. राम रावण युद्धात रावणाचा पराजय झाला. लंकेवर विजय मिळाला आणि माता सीतेची मुक्तता झाली. मित्रांनो, या दोन्ही कथांमधून आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळतो. तो म्हणजे असा की शिवभक्त असतानाही रावणाच्या आयुष्यात हळूहळू अहंकार शिरला आणि तोच अहंकार शेवटी त्याच्या पराभवाचं कारण ठरला. तर प्रभू श्रीरामांनी वनवास, दुःख आणि अनेक संकटांचा सामना करतानाही नम्रता आणि श्रद्धा कधीही सोडली नाही आणि म्हणूनच शेवटी विजय हा प्रभू श्रीरामांचाच झाला. मित्रांनो, यातून आपल्याला अजून एक मोठा संदेश मिळतो. तो म्हणजे असा की भक्तीत अहंकार आला तर पराभव निश्चित, पण भक्तीत नम्रता असेल तर विजय अटळ. म्हणूनच शिवलिंगासमोर 3 वेळा टाळी वाजवताना आपण आपल्या मनातील अहंकार दूर करून पूर्ण श्रद्धा आणि नम्रतेने हर हर महादेव
असा आपण जयघोष करतो. मित्रांनो, 3 टाळ्या म्हणजे केवळ परंपरा नाही, ती एक आत्मजागृती आहे. ती आपल्याला आठवण करून देते की खरी भक्ती ही दिखाव्यासाठी नसते, तर ती असते समर्पणासाठी. मित्रांनो, जर हा मंथन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या विचारात, पुढच्या आवाजात, आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये. धन्यवाद.